नमस्कार. छत्रपती संभाजीनगर काय किंवा अन्य कोणती शहर काय, चौकात अनेक वेळेला ट्रॅफिकवाला तुम्हाला अडवतो. नंबर प्लेट नीट नाही, फॅन्सी नंबर प्लेट आहे आणि आता HSRP नंबर प्लेट लावलेली नाही. तो अडवतो, दंड करतो आणि तुम्हाला पैशाला बांबू लावून निघून जातो. आपणही गुपचूप कायदा आहे, कायद्याप्रमाणे वागलं पाहिजे असा प्रयत्न करतो. आपल्यातले काही बंडखोर बापाला फोन लावतात, राजकीय बापाला, अधिकारी बापाला, म्हणजे बाप समजतात त्यांना, आणि ते दंडातून सुटण्याचा प्रयत्न करतात. असा राजकीय बाप वसुलीला अडचणीचा ठरू नये म्हणून आता ऑनलाईन दंड लावण्याची परंपरा सुरू झालेली आहे. हा ऑनलाईन दंड म्हणजे खुलेपणाने केलेली लूट आहे असं माझं मत आहे. म्हणजे मीही भरलेत स्पीडचे असे ऑनलाईन दंड केले जातात. एकदा काय झालं की संभाजीनगरमधल्या एका चौकात आमचे मित्र, त्यांची गाडी अडवली गेली, नियमांचं पालन केलं नाही सांगत. म्हणजे नंबर प्लेट नीट दिसत नाही, सीट बेल्ट लावलेला नाही. तो मित्र जरा हलकट होता आमचा, भांडणारा. त्याने कोणत्या बापाला फोन नाही लावला, त्याने गाडी कडेला लावली आणि तो म्हणाला, माझा दंड मी लगेच भरतो. काय तुम्ही लावाल तो भरतो, 1000 लावा, 2000 लावा, 5000 लावा, लगेच भरतो. अट एक आहे, इथून काही गाड्या जातील, त्या गाड्यांवर नंबर प्लेट नसेल त्या तुम्हाला मी दाखवतो, त्यावर तुम्ही कारवाई करणार का? तेवढ्यात वाळून भरलेली एक हैवानागत हॉर्न वाजवत सिग्नलची ऐशी तैशी करत निघून गेली. ट्रॅफिक पोलीस तोंड बारीक केला, जा साहेब म्हणला, लावलेला दंड कॅन्सल केला आणि सन्मानानं त्याला पाठवून दिलं. मोठमोठ्या शहरात राष्ट्रीय महामार्गावर हैवा नावाचा हैवान बिनदिक्कतपणे फिरत असतो आणि हे ट्रॅफिक पोलीस या हैवानाला आपल्या बापाचं अपत्य समजून माफ करत असतात. त्या भागाचे पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, उपायुक्त, राष्ट्रीय महामार्गाचे पोलीस, या सगळ्यांना हा हैवा नावाचा हैवान नंबर प्लेटची ऐशी तैशी करून धावतोय हे कधीच का दिसत नसेल? मी तुम्हाला काही नंबर प्लेट्स दाखवतो हैवाच्या, जरा बघून घ्या. एकानंतर एक दिसतील तुम्हाला. काहीला नंबर प्लेटच नाहीत, काहींनी एक आकडा गायब केलाय, काहींनी त्याच्यावर रंग लावलाय. मध्ये माझ्या बायपासवर एक हैवा नवीन लावलेल्या रेलिंगवर धडकली आणि तसाच त्या रेलिंगची पार वाट लावून ती माझ्या घराच्या परिसरातल्या मैदानात येऊन थांबली. मला कळत नव्हतं की हे इथे येऊन का थांबलंय. मध्ये असा वेगात आला, येऊन थांबला आणि त्याने त्याच्यावर रंग लावायला सुरुवात केली, नंबर पुसायला सुरुवात केली. सगळे त्यांनी तिथे काम सुरू केले. मी आपलं कुतूहलाने त्यांना विचारलं की करताय काय बाबा, तुला काय करायचंय, असा प्रश्न विचारला गेला. ती हैवा एका एक्स पोलीस कर्मचाऱ्याची होती, ज्याने जवळपास 1 DCP 2 ACPची पार खोलून मारली आहे. हा शब्द मी नीट वापरतोय, पार खोलून मारली आहे, अशा एका एक्स पोलीस कर्मचाऱ्याची होती. आणि तो तिथे नंबर पुसून, पोलिसांची गाडी आली, ते थांबले, त्याने नंबर पुसायला लावला आणि कुठलीच केस नाही, काहीच नाही, निघून गेले. निघून गेले, लिटररी निघून गेले. म्हणजे हैवा काहीही करेल हे सगळं मान्य आहे. त्याला नंबर प्लेट नसेल, कोणी अडवणार नाही, कोणी दंड घेणार नाही. हे देवाच्या राज्यातही घडलंय, उद्धवाच्या राज्यातही घडलंय, एकनाथ शिंदेच्या राज्यातही घडलंय, त्याआधी देवाच्या राज्यातही घडलंय, पृथ्वीराज चव्हाणांच्या राज्यातही घडलंय. प्रत्येकाच्या राज्यात हेच घडत आलंय. हैवाला नंबर प्लेट नसते. का नसते? कारण ते गौण खनिज वाहतूक करतात, वाळू वाहतूक करतात. दंड लावायला कुण्या गाडीच्या ते कचाट्यात सापडायला नकोत, म्हणून ते आपली नंबर प्लेट मिटवतात. सगळ्यांशी आर्थिक साठवलोट झालेलं असतं.
बोलता येत नाही, सांगता येत नाही सामान्य माणसाला. त्या भागाचा DYSP, त्या भागाचा PI, त्या भागाचा तलाठी, त्या भागाचा महसुली अधिकारी, मग नायब तहसीलदार असो, तहसीलदार असो, सगळ्यांचं साठलोट ठरलेलं, सगळ्यांचं. आणि हे हायवावाले बिनदिक्कतपणे मुरुम, वाळू याची मोठ्या प्रमाणावर वाहतूक करत असतात, बिनदिक्कतपणे, निसंकोचपणे. आणि पोलीस यंत्रणा हे आपल्या बापाचे अपत्य असल्याप्रमाणे याला माफ करत सुटत असतात. जरा तरी पोलिसांनी विचार करायला हवा, जरा तरी. आपण सामान्य माणसांना छोट्या छोट्या कारणासाठी अडवतो, दंड लावतो, आणि या हायवावाल्यांना का दंड लागत नसेल, का यांना कुणी आत टाकून देत नसेल? कारण हे हैवानागत पैसा कमवतात आणि यांच्या घरी नेऊन देतात. अशा हैवानागत पैसा कमवणाऱ्या, लोकांचा जीव घेणाऱ्या, चिरडून निघून जाणाऱ्या हैवांना देवाच्या राज्यात अभय असेल तर असलं राज्य नको रे बाबा म्हणण्याची वेळ नक्कीच येईल. नमस्कार. जागृतीचा विधाया